नमस्कार. आज आमच्याकडे जेवणाचा साधा आणि सुंदर बेत आहे. झटपट होणारी वांगं बटाट्याची रसभाजी, वरण आहे, भात आहे, शेवयाची खीर आहे आणि बटाट्याची तव्यावरची भाजी केलेली आहे. तर आज आमच्या घरी कोणते पाहुणे येतात ते तुम्हाला सांगणार आहे. हे दर दिवशी दुपारी आमच्याकडे येत असतात. तर ही आता आहे आमची चाळ. ही दुपारची चाळ, कडकडीत ऊन पडलेलं आहे. प्रत्येकजण घरात पुष्कळ गरम होत असल्यामुळे प्रत्येकजण खुर्ची टाकून आपापल्या रूमच्या बाहेर बसलेले असतात. आमची चाळ खूप मोठी आहे, प्रशस्त आहे. तर आता हे येणारे आमचे पाहुणे तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा. तर हे आमचे दररोजचे पाहुणे सकाळी 6 वाजता येतात आणि दुपारी 1-1:30च्या सुमारास येतात. त्यांना नेहमी गव्हाच्या पिठाचे गोळे लागतात. म्हणजे चपातीचं पीठ त्यांना लागतं. बाकी ते काही खायला बघत नाही. तेही छोटे-छोटे गोळे करूनच त्यांना खायला घालावे लागतात. मोठे घातले तर त्यांना खायला जमत नाही ते. तर माझी मम्मी त्यांना आता हे चपातीचे पिठाचे गोळे करून घालते आहे. तुमच्या घरी असेच पाहुणे येतात का? ते कमेंट करून नक्की कळवा. कारण कावळ्याला आपल्या दरवाजात आल्यानं खायला घातल्यानंतर पूर्वजांचे संकेत मिळतात असं म्हटलं जातं. तर त्याचं काही शास्त्रीय कारण मला काही माहीत नाही. पण आमच्या घरी हे नेहमी पाहुणे आमच्या घरी येतात. तर तुमच्या घरी येतात का ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर असे कोकणातले व्हिडिओ पाहायचे असेल तर कोकणी मुलगी तन्वी या मराठी चॅनलला नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.